पहिला प्रश्न घ्या. आकाशातील एखाद्या वस्तूच्या वाढत्या उंचीनुसार त्यावर कार्य करणारे गुरुत्व बल. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स विथ हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इन द स्काय. एखादी वस्तू तुम्ही वरती फेकली समजा, राईट, तर त्याच्यावर जी पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तो कसा होणार, कमी कमी होत जाणार, तर कमी होईल, डिक्रीजेस, राईट. जसं आता आपण एक बघितलं, राईट, एक फॉर्म्युला तुम्हाला, कारण हे फिजिक्स आहे, तर एक फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्यायचा आहे. कम ऑन सी, हा फॉर्म्युला लिहून घ्या. GH म्हणजे काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ड्यू टू हाईट. उंचीमुळे जे पण काय ऍक्सेलरेशन, जी पण गुरुत्व आहे ते. G म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द सरफेस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या भूपृष्ठावर ही जी पण काय वस्तू आहे, ठीक आहे, ठीक आहे, तिथे जे पण गुरुत्व बल आहे ते म्हणजे कशाने दर्शवतो आपण, G ने दर्शवतो. H म्हणजे ते काय आहे या फॉर्म्युलामध्ये, हाईट. ओके. आणि R म्हणजेच काय आहे, पृथ्वीचे रेडियस. ओके. पण इथे तुम्हाला लक्षात येतं फॉर्म्युलामध्ये मायनस आहे ना, 2H मायनस आहे. मायनस म्हणजेच हे काय दर्शवतं तुम्हाला की ही जी पण ग्रॅव्हिटी आहे, ठीक आहे, ही पण वस्तू तुम्ही आकाशात वरती फेकता आहे भूपृष्ठापासून. सपोज फॉर एक्झाम्पल चेंडू आहे, बॉल आहे, राईट. आता तिथे तुम्ही उभी आहे, तुमच्या हातात चेंडू आहे आणि हा तुम्ही वरती फेकला, राईट. इथे ह्या चेंडूवर जी पण काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल जास्त असेल कम्पेअर टू ह्या भागावर. का, कारण काय होतंय, डिक्रीज होत जातं. काय होतं, कमी कमी होत जातं. बिकॉज इथे साईन हाईटच्या तिथे काय आहे, मायनस साईन आहे. म्हणजेच जशी हाईट वाढते ग्रॅव्हिटी काय होते, कमी कमी होत जाते. ओके. सो ऑप्शन 2 इज द आन्सर. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन होता हे, तर तुम्हाला माहिती आहे की जसं आपण वरती चेंडू फेकतो, लक्षात ठेवा, कधी हा चेंडू एका कोणत्या तरी हाईटला थांबून जातो आणि परत खाली येतो ना. का, कारण की का परत खाली येतो, कारण भूपृष्ठावर हे जे पण गुरुत्व बल आहे हे कसं आहे, जास्त आहे. आणि हा गुरुत्व बल कसा असतो, आकर्षण करणारा. तर आपण जो पण काय बॉल वरती फेकतो, राईट, एका उंचीला तो थांबतो आणि परत तो गुरुत्व बल काय करतो, त्याला अट्रॅक्ट करतो. म्हणजे जसंच वरती फेकतो हा गुरुत्व बल कमी कमी होत जातो, पण एका हाईटला तो वरती बॉल जाऊ शकत नाही, कारण की आपल्या पृथ्वीला काय आहे, गुरुत्व आकर्षण आहे. आलं लक्षात, समजलं सगळ्यांना. सो हे काय आहे, कमी होईल. आता नेक्स्ट, विद्युत बल्ब मधील प्रकाशमान होणारे तारेचे वेटोळे. वेटोळेला लक्षात ठेवा इंग्लिश मध्ये काय शब्द वापरला जातो, सॉलिनॉइड. काय म्हटलं जातं, सॉलिनॉइड. कोणत्या धातूपासून बनवलेली असते, तुम्हाला माहिती आहे विद्युत बल्ब. आता ते आपण जास्त युजली वापरत नाही. पिवळ्या रंगाचा बल्ब असतो ज्याला आपण म्हणतो की बघा उडून गेला बल्ब, जेव्हा चालतच नाही, तर एक्झॅक्टली आपण काय बघत असतो, त्याच्यामध्ये जी तार असते ती निघून गेलेली असते, राईट. तर ती तार आहे ना, ती तार कोणाची बनलेली असते, कोणता मेटल असतो तिथे, टंगस्टन. कोणता मेटल असतो, टंगस्टन. टंगस्टनच का तिथे वापरतात, त्यांना दुसरा धातू का नाही भेटला, बिकॉज टंगस्टन हा जो धातू आहे ना, लक्षात ठेवा, याचा जो पण मेल्टिंग पॉइंट आहे, वितलन बिंदू जो आहे हा सर्वात जास्त आहे. त्याचा वितलन बिंदू केवढा आहे, 3022 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे एवढा तापमान जेव्हा या मेटलला दिलं जाईल ना, तेव्हाच तो वितळतो. म्हणजे ज्यावेळेस आपण बल्ब चालवतो, रात्रभर पण बल्ब चालू शकतो, दिवसभर पण चालू शकतो. आता ज्यावेळेस त्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होते, तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस पण विद्युत ऊर्जा जाते, इलेक्ट्रिसिटी जाते, तो मेटल गरम होतो, गरम होत जातो. येस. आणि गरम होतो तर ज्यावेळेस एवढा तापमान होईल त्यावेळेस हा टंगस्टन काय होतो, मेल्ट होतो आणि ती तार तुटते. तर याचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे, खूप जास्त आहे. त्याच्यामुळे काय वापरलं जातो, टंगस्टन हा धातू वापरला जातो. आले लक्षात. येस. तो हे एक लक्षात ठेवणार, त्याचा मेल्टिंग पॉइंट लक्षात ठेवा. आधुनिक आवर्त सरणीत म्हणजे जे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, हे आवर्त सरणीत ह्या बाजूला व अधातू हे सारणीच्या ह्या बाजूला आहे. मेटल्स आणि नॉन मेटल्स कोणत्या बाजूला आहे, कमॉन, मेटल्स हे डाव्या बाजूला आहे, नॉन मेटल्स हे उजव्या बाजूला आहे. तर उत्तर काय आहे तुमचं, ऑप्शन 2 इज द आन्सर. व्हेरी सिंपल क्वेश्चन ना. मॉडर्न पिरियडिक टेबल जो मोस्टलीने दिलेला आहे आणि हे कशावर म्हणजे हे जे पण बघा पिरियडिक टेबल म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही बायोलॉजी वाचतात, बायोलॉजीचा सगळ्यात फेवरेट तुमचा टॉपिक कोणता असतो, सजीवांचे वर्गीकरण, है ना. खूप अवघड जातं, प्रश्न खूप विचारले जातात. सजीव जे पण आहे त्यांचं आपण काय करतो, त्यांच्या पूर्ण शरीरची रचना बघा किंवा त्यांचे पोषण प्रकार बघायचे नसतं, त्यांनी याच्या पण ग्रुप्स पाडले आहेत. सेम जे निसर्गामध्ये जे पण मूलद्रव्य आढळतात यांच्या पण गुणधर्मानुसार यांना आपण काय पाडले आहेत, ग्रुप्स पाडले आहेत, त्यांचं वर्गीकरण केलं आहे आणि यालाच आपण काय म्हणतो, पिरियडिक टेबल.
आलं लक्षात. ते जे मेटल्स आहे यांचे गुणधर्म सारखे आहे, बिकॉज दे आर द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरेचसे गुणधर्म आहे. यांना आपण कुठल्या बाजूला ठेवलं आहे? कुठल्या बाजूला आहे? डाव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला नॉन मेटल्स. आलं लक्षात. येस. तर हे जेव्हा मेटल्स, नॉन मेटल्स किंवा जे पण मेटलॉइड्स आहे किंवा जे पण मूलद्रव्य आहे त्यांची जेव्हा मांडणी करत होते की यांना कसं ठेवायचं, तर हे कोणत्या बेसिसवर केलं गेलं होतं? ॲटॉमिक नंबर. कोणत्या बेसिसवर? ॲटॉमिक नंबर. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आता, आयडेंटिफाय टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. आता H2O म्हणजेच वॉटर, CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड. हे दोघं बघा, ज्यावेळेस दोन मूलद्रव्य एकत्रित येतात किंवा कंपाऊंड्स एकत्रित येतात आणि त्यातनं जे फॉर्म होतं याला आपण काय म्हणतो? कॉम्बिनेशन रिएक्शन. काय म्हणणार याला आपण? संयोग. आणि काय तयार झालं? कार्बोनिक ऍसिड. काय तयार झालं आहे? कार्बोनिक ऍसिड. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ड्युअल सॉल्ट? ड्युअल सॉल्ट किंवा याला डबल, दुहेरी क्षार किंवा याला डबल सॉल्ट पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं अजून याला? डबल सॉल्ट पण म्हणतात, दुहेरी क्षार पण म्हणतात. तो कोणता आहे याच्यामध्ये? कमॉन. तुरटी. काय आहे? तुरटी. ओके. तुरटी ही काय? दुहेरी क्षार. आता बघा इथे तुम्हाला ना तुरटीचा ॲलमचा फॉर्म्युला लक्षात ठेवणं जरुरी आहे. दुहेरी सॉल्ट, डबल सॉल्ट म्हणजेच काय? दोन सॉल्ट, दोन क्षार जेव्हा एकत्रित येतात, आलं लक्षात, त्याचा जो संयुग तयार होतो याला आपण काय म्हणतो? डबल सॉल्ट. आता ॲलम, इथे ज्यांना समजलं असेल ॲलमचा फॉर्म्युला काय आहे? तुरटीचा फॉर्म्युला काय आहे? कमॉन. काय आहे? हा येस, आपण लिहूयात इथे. ज्यांना माहित नसेल, K2 येस SO4 Al2 SO4 SO4 ला ब्रॅकेट करून 3 आणि वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती येतात? 24 H2O. आले लक्षात. येस. आता इथे तुम्ही बघणार की K2SO4 हेच म्हणजेच काय? पोटॅशियम सल्फेट. हे एक क्षार आहे. पोटॅशियम सल्फेट हे एक प्रकारचं क्षार आहे. आणि दुसरा Al2SO4 हे कोणता क्षार आहे? ॲल्युमिनियम सल्फेट. ॲल्युमिनियम सल्फेट म्हणजे दोन क्षार एकत्रित आलेत ना. आणि याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन जे आपण म्हणतो ना 24 H2O. H2O काय? पाणीचं आहे ना फॉर्म्युला. तर जेव्हा एखाद्या, आता ॲलम सगळ्यांनी तुरटी बघितली ना, स्फटिक स्वरूपात दिसतं ते. येस. तर याच्यामध्ये पण पाण्याचे अंश किती? वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत 24. किती आहेत? 24. आणि याला विज्ञानच्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर असे कधी जेव्हा प्रश्न विचारला गेला, तुम्हाला सपोज फॉर्म्युला दिला आणि विचारलं की याच्यामध्ये किती वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे, तर जी पुढची संख्या जी असेल, आता याच्यात केवढी आहे? 24. आलं लक्षात? समजलं सगळ्यांना? येस. तर हे काय आहे? दुहेरी क्षार आहे. आता दुहेरी क्षारचे इतर एक्झाम्पल्स कोणते आहेत? इथे तर आपण एक प्रश्न घेतला ॲलम. अजून दुसरं उदाहरण कोणतं आहे? मोहर सॉल्ट. मी इथे लिहून देते तुम्हाला. मोहर सॉल्ट लिहून घ्या. मोहर सॉल्ट. याचे फॉर्म्युले आता तुम्ही बघा. हा मी आता इथे जागा नाहीये लिहायला. ठीक आहे, लिहून घ्या. एक मिनिट मी लिहून देते तुम्हाला. चलो. मोहर सॉल्ट FeSO4 NH42 SO4 6H2O. ते जागा नाही आहे, परत तुम्ही काहीतरी लिहायचे. FeSO4 ब्रॅकेटमध्ये NH4 ब्रॅकेट क्लोज करून खाली 2 SO4 6H2O. आता याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती आहे? 6. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. आणि दुसरं अजून एक्झाम्पल आहे ड्युअल सॉल्टचं, दुहेरी क्षारचं. ते आहे, मी इथे लिहित आहे आता, कार्नलाइट. कार्नलाइट हा पण दुहेरी क्षार आहे. याचा फॉर्म्युला इथे लिहा तुम्ही. KCl MgCl2 6H2O. हे आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन 6 याच्यामध्ये कार्नलाइट. हे तिघ पण उदाहरण आहे दुहेरी क्षारचे. ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. फ्लोरीन ही खालीलपैकी कोणत्या द्रावणामध्ये द्रावणीय आहे? फ्लोरीन इज सॉल्युबल इन विच ऑफ द फॉलोइंग? ओके, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फ्लोरीन बद्दल. फ्लोरीन हा काय आहे? आपले जेवढे पण मूलद्रव्य आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह मूलद्रव्य कोणतं आहे? फ्लोरीन. कोणतं आहे? फ्लोरीन. ओके, यस. याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी केवढी आहे?
3.98. 3.98. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच काय की एखाद्या मूलद्रव्याला शेड इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे आकर्षित करण्याची जी टेंडन्सी असते, जास्त आकर्षित करण्याची टेंडन्सी असते, याला आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आलं लक्षात? जो मूलद्रव्य स्वतःकडे इलेक्ट्रॉनला आकर्षित करून घेत असतो, जास्त टेंडन्सी असते शेड इलेक्ट्रॉन्स आकर्षित करणे, ज्याच्यामध्ये जास्त, त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तर फ्लोरीन हा सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह मूलद्रव्य आहे. आणि ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण कोणत्या स्केलमध्ये मोजतो? आता आपल्याला कसं काय माहिती की याचे सर्वात जास्त आहे? त्याच्यासाठी एक प्रमाण असेल ना, तर ती स्केल कोणती आहे? पाउलिंग स्केल. कोणती स्केल आहे ती? इथे लिहून घ्या तुम्ही, हे तुमच्या सगळं 11वीच्या पुस्तकामध्ये आहे बरं का. पाउलिंग स्केल. तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता आहे? फ्लोरीन. ओके. आणि सगळ्यात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड हे मूलद्रव्य कोणतं आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह सीसीएम 0.79 सीसीएम. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की फ्लोरीन याला कशात हा सॉल्युबल आहे? तर हा सॉल्युबल आहे पाण्यामध्ये. कशामध्ये आहे? पाण्यामध्ये. का? कारण पाणीचा फॉर्म्युला काय आहे? H2O. काय आहे? H2O. H2O म्हणजेच H हायड्रोजन आणि याच्यामध्ये काय अजून? ऑक्सिजन. हायड्रोजन इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. हायड्रोजन हा काय आहे? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आणि ऑक्सिजन हा काय आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तर हायड्रोजन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि हा काय आहे? फ्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हे दोघं अट्रॅक्ट होतात, दे बिकम सॉल्युबल. समजलं सगळ्यांना? समजलं? नाही समजलं असेल पण लक्षात ठेवा. ठीक आहे. एवढं आता एकदम का आपण बेसिक पासून तुम्हाला नाही शिकू शकत इथे, पण एवढं आता बेसिक इम्पॉर्टंट पॉइंट्स लिहून ठेवणार आहे. ओके. चलो नेक्स्ट. आता हिरा विद्युत दुर्वाहक असतो. येस. डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. का? आता डायमंडचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असेल, डायमंड्स बघितलं असेल, किती हार्ड आहे ना. सगळ्यात हार्ड कोणतं आहे निसर्गामध्ये? डायमंड. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं एकदम कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे, बरोबर. याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ना, ते पण कसे असतात? टाइटली पॅक्ड. कसे असतात? टाइटली पॅक्ड. मुक्त इलेक्ट्रॉन्स आहे का? नाही. आणि कधी पण इलेक्ट्रिसिटी पास होते म्हणजेच कोण मूव्ह होत असतो, कोण हलत असतो? एक्झॅक्टली इलेक्ट्रॉन्स. आता इथे इलेक्ट्रॉन्स एवढे टाइटली पॅक्ड आहे, ते हलणारच नाहीये, ते हालतच नाही, दे आर इमोबाईल. त्याच्यामुळे हे काय? डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. यातनं इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. समजलं? सो का? इट हॅज नो फ्री इलेक्ट्रॉन्स. सो आन्सर त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. सो ऑप्शन 2 इज द आन्सर. ठीक आहे. सिंपल माहित असेल ना काय असतं गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर. इलेक्ट्रिसिटी पास होणे म्हणजेच काय की इलेक्ट्रॉन्स एका टोकाकडनं दुसऱ्या टोकाकडे मूव्ह होतात, त्यांची हालचाल होते. बॅड कंडक्टर म्हणजेच आता रबर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बरोबर. म्हणजे त्यातनं करंट दिला तरी जाणार नाही. का? कारण त्याचे पण काय आहे? जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते असे रॅन्डमली फिरत नाही, त्याच्यामुळे त्यातनं करंट जात नाही. समजलं? नेक्स्ट. आता ब्लिचिंग पावडरचे रेणुचित्र लिहा. काय आहे? ब्लिचिंग पावडरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CaOCl2. याचं कधी तुम्हाला रासायनिक नाव विचारलं तर हे काय असणार? कॅल्शियम काय ना? हायपोक्लोराइड किंवा कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड. ओके. ब्लिचिंग पावडर ही कशी तयार होते? ब्लिचिंग पावडर ज्यावेळेस लाईम मधनं, चुनखडी लाईम मधनं क्लोरीन गॅस पास केला जातो त्यावेळेस काय तयार होते? ओके. आता इथे बघा दुसरे जे दिलेले तुम्हाला ऑप्शन्स मध्ये ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला लक्षात राहील. ओके. आता इथे दुसरे जे तुम्हाला दिलेले आहेत ऑप्शन्स बघा. CaPO4 हे काय आहे? कॅल्शियम ऑर्थोफॉस्फेट. हे काय आहे? कॅल्शियम ऑर्थोफॉस्फेट. हे तुमचं युजली तुमची हाडं जे असतात ना, हाडं जोडण्यासाठी हा कॅल्शियम वापरला जातो. CaCO3 म्हणजेच काय? हा युजली आयोग विचारते. कॅल्शियम कार्बोनेट. CaCO3 काय आहे? कॅल्शियम कार्बोनेट. आणि CaHCO3 हे काय आहे? कॅल्शियम बायकार्बोनेट. हे लिहून ठेवा फॉर्म्युले याचे. कार्बोनेट, बायकार्बोनेट कॉमन आहे क्वेश्चन. आता 9वा प्रश्न.
दगडी कोळशातून कोल गॅस काढून घेतल्यावर उरणाऱ्या शुद्ध कोळशाला काय म्हणतात? व्हॉट इज लेफ्ट आफ्टर कोल गॅस इज एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द कोल. हे बघा, पहिले तर ना इथे एक टर्म लक्षात ठेवायची, हे पण विज्ञानामध्ये येत असते, ती म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन. आलं लक्षात? डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन म्हणजेच काय असतं ना, की जे पण काय ऑर्गॅनिक तत्व जे आहे, जसं वूल म्हणा, कोळसा म्हणा, आता इथे आपण कोळसा बघतो आहोत, हे जैविक घटक आहे ना कोळसा. येस, जे वेळेस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा जैविक घटकाला यात आपण कोळसा घेतोय, याला प्रचंड उष्णता दिली जाते इन ऍब्सन्स ऑफ ऑक्सिजन. आलं लक्षात? इन ऍब्सन्स ऑफ एअर किंवा ऑक्सिजनचा इथे सानिध्य नसतो आणि त्यात प्रचंड उष्णता दिली जाते, त्यावेळेस जे पण कोळशामधनं काही घटक बाहेर पडतात आणि जी घटक बाहेर पडल्यानंतर जो कोळसाचा भाग उरलेला असतो त्याला काय म्हटलं जातं? कोक. काय म्हटलं जातं? कोक. आलं लक्षात? तर कोल गॅस जेव्हा प्रचंड उष्णता दिली जाते ना कोळशाला, त्यावेळेस एक घटक बाहेर काय पडतो? कोल गॅस. हे स्पष्टीकरण मध्ये मी सगळं दिलेलं आहे, एक्झॅक्टली कोल गॅस काय आहे लक्षात ठेवणार. ओके, चलो. तर या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? कोक तयार करण्याच्या प्रक्रियेला कोळशापासून जेव्हा कोक तयार होतोय तर डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन. आणि कोक हा जो असतो ना, याच्यात अँथ्रासाइट, आपल्याला माहिती आहे अँथ्रासाइट हा उच्च दर्जाचा कोळसा आहे, बरोबर, त्याच्यापेक्षा पण जास्त कार्बनचे प्रमाण कोक मध्ये असतो. एवढं एक लक्षात ठेवणार. ओके, नेक्स्ट आता, विच टाइप ऑफ मिरर डू अ कार अँड मोटरसायकल्स हॅव? कार व मोटरसायकलीचा आरसा कोणत्या प्रकारचा असतो? कार रिअर मिरर आपण बघतो की नाही लावलेले असतात. आता ते मिरर दोन आपण इम्पॉर्टंट, जे गाड्या चालवतात तुम्हाला माहित असेल, आपण त्या काचमधून तुम्हाला मागची प्रचंड जागा बघायला मिळते. प्रचंड म्हणजे खूप सारा एरिया कव्हर करतो तेवढा एक मिरर. आणि दुसरं म्हणजे की ती पण गाडी वगैरे असेल, ठीक आहे, ती तुम्हाला जवळ दिसते, भले ती लांब असेल तरी ती आपल्याला ती जवळ दिसते. का? कारण की तिथे आपण कोणता मिरर लावलेला असतो? कॉन्व्हेक्स. कोणता असतो? कॉन्व्हेक्स. आणि कॉन्व्हेक्स मिरर हे कसे असतात? डायव्हर्जिंग, जास्त पसरतात, त्याच्यामुळे तुम्हाला वाईड एरिया कव्हर होतो. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळे ही जी पण इमेज तयार होते त्या आरशामध्ये ती कशी असते? आकाराने छोटी. आणि सुलटीच दिसते ना कार, की तुम्हाला उलटी दिसते? सुलटीच दिसते. तर ती कशी असते? रिअल नाही, आभासी असते ती इमेज, लक्षात ठेवा. पण जी इमेज तयार होते ती कशी असते? सुलटी. कशी असते? सुलटी, इरेक्ट. आणि आकार, ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांना? ओके, सो इथे काय वापरलं जातं? कॉन्व्हेक्स मिरर. ओके, कॉन्केव्ह मिरर कुठे वापरलं जातं? कॉन्केव्ह मिरर कुठे वापरतात? डेंटिस्ट कडे तुम्ही जातात, तो काच पण तोच असतो, बरोबर. त्याच्यानंतर तुमच्या गाड्यांची हेडलाईट असतात, टॉर्च जी असते त्याचा जो मिरर असतो हा असतो. कारण आणि मॅग्निफाईंग ग्लासेस आपण जे बघतो, बरोबर आहे, माहिती ना, सूर्यकिरण सगळे एकत्रित होतात, तर ते काय असतात? हे कसे असतात? कन्व्हर्जिंग. असे सगळे पसरून सूर्यकिरणांना एकाच केंद्रात आणतात, बरोबर. ओके, तर कॉन्केव्ह कुठे वापरतात लक्षात आलं? ओके, मिनिट. चलो आता नेक्स्ट, which of this following salt is neutralized and pH value of its aqueous solution is 7? आलं लक्षात? कोणता असा यापैकी क्षार आहे की जे aqueous सोल्युशन म्हणजे पाण्यात विरघळल्यानंतर त्याचा पीएच केवढा होतो? 7 असतो. आलं लक्षात? आता बघा, ऍसिड, बेस आणि न्यूट्रल. ऍसिड म्हणजेच काय? ज्याच्यामध्ये H+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतो? जास्त असतो. बेस म्हणजेच काय? OH आयन्सचे प्रमाण जास्त असतं. आणि न्यूट्रल केव्हा म्हणतो आपण? ज्यावेळेस H+ आणि OH आयन्स दोघं पण समान असतील. आलं लक्षात? येस, त्याला आपण काय म्हणतो? न्यूट्रल. ओके, सो आता याच्यामध्ये बघा की बेरियम क्लोराईड. ओके, बेरियम क्लोराईड हा जो क्षार आहे ना, आलं लक्षात, हा न्यूट्रल क्षार आहे. बाहेर पण तो कसा आहे? न्यूट्रल आहे. पाण्यात विरघळल्यानंतर पण त्याचा पीएच केवढा असतो? 7 असतो, बरोबर. त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड. यस, हे पण काय आहे? सोडियम क्लोराईड म्हणजेच आपला मीठ, साधं मीठ. याला तुम्ही पाण्यामध्ये विरघळा
आलं लक्षात? काय तयार होणार आता फॉर एक्झाम्पल इथे आपण घेऊयात NaCl प्लस H2O HCl प्लस NaOH बरोबर. H प्लस आयन्स आणि OH आयन्स प्रमाण सारखं आहे ना, म्हणजे हे पण pH केवढा आहे 7. ओके सेम. आणि इप्सम सॉल्ट म्हणजेच काय? इप्सम सॉल्ट म्हणजेच काय? MgSO4. इप्सम सॉल्ट हे ना ऍज अ लेक्झेटिव्ह म्हणून पण वापरतात. कॉन्स्टिपेशन असेल, कोणाला पोट साफ होत नसेल, कॉन्स्टिपेशनला आपण असं साध्या भाषेत म्हणतो, तर त्यावेळेस जे दिलं जातं त्याला आपण म्हणतो इप्सम सॉल्ट. तर मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 हे पण काय आहे? न्यूट्रल सॉल्ट आहे आणि त्याचा पाण्यात विरघळल्यानंतर pH केवढा होतो? 7 असतो. तर हे बरोबर आहे. इप्सम पण आहे, बेरियम क्लोराईड पण आहे आणि सोडियम क्लोराईड पण आहे बरोबर. तिघं पण आहे. कदाचित आन्सर तुमचं चुकीचं इथे याच्यात दिलेलं आहे, फक्त सोडियम क्लोराईड आहे ना? नाही, हे सगळे आहेत, लक्षात ठेवा. ओके नेक्स्ट. आता पुढील भौतिक राशीपैकी या राशीला दिशा नसते. कमॉन, कोणती आहे अशी ज्याला दिशा नसते? म्हणजे हे व्यक्त करताना आपण दिशाला घेत नाही, अशाला आपण काय म्हणतो? स्केलार क्वांटिटी. काय म्हटलं जातं याला? पहिले तर काय आपण इथे लिहूयात? स्केलार. म्हणजेच मराठीत याला आपण काय म्हणतो? आदिश राशी. दिशेची गरज नसते. तर काय आहे याच्यामध्ये? डज नॉट हॅव डायरेक्शन. कमॉन, काय उत्तर येणार तुमचं? कोणती आहे याच्यात आदिश स्केलर क्वांटिटी? स्पीड. कोणती आहे? स्पीड. अजून कोणत्या कोणत्या आहेत आदिश राशी? स्केलार कोणत्या कोणत्या आहेत? मास. मास. वस्तुमानला दिशेची गरज आहे का? नाही. लांबी, लेंथ, डिस्टन्स, ओके नाही आहे. पॉवर, ऊर्जा, एनर्जी, आलं लक्षात? वर्क, कार्य, हे सगळे काय आहे? स्केलार क्वांटिटी. यांना दिशेची गरज नाही. आणि वेक्टर क्वांटिटी ज्याला दिशाची गरज असते व्यक्त व्हायला. मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शन दोघं लागत असेल त्याला आपण काय म्हणतो? वेक्टर क्वांटिटी. इथे फक्त मॅग्निट्यूड लागतो त्याला आपण काय म्हणतो? स्केलर क्वांटिटी. तर स्केलर क्वांटिटी मी सगळं लिहून दिले तुम्हाला आता इथे. आणि बाकी तर ऍक्सेलरेशन, वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट हे वेक्टर आहे. म्हणून बघा वेक्टर लिहितात ना, कधी तुम्ही फिजिक्स व्यवस्थित वाचला असेल किंवा तुमच्यापैकी कोणी, तर V लिहिताना असं दिलं जातं ॲरो, म्हणजे दिशा. समजलं? लक्षात आलं? चलो नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन 13. जर वाहकाच्या दोन टोकातील विभवांतर दुप्पट केले आणि वाहकाचा रोध निम्म केला तर वाहकातून वाहणारी विद्युत धारा काय असेल? कमान, काय होणार? चौपट. काय होणार? चौपट होते. आता इथे कोणता फॉर्म्युला तुमचं उत्तर येणार? कमान, कोणता फॉर्म्युला इथे वापरणार तुम्ही? ओहम्स लॉ. कोणता वापरणार? ओहम्स लॉ. आता इथे काय दिलेलं आहे तुम्हाला? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स विभवांतर कोणत्या अक्षराने दर्शवतो आपण? V ने बरोबर. रेझिस्टन्स कोणत्या अक्षराने? R ने. आलं लक्षात? येस. आणि विद्युत धारा I. तुम्हाला ओहम्स लॉ I इज इक्वल टू VR हा फॉर्म्युला तर पाठ असेल. आलं लक्षात? येस. इथे आता आपण काय बघतो आहे? विभवांतर किती केला आहे? डबल्ड है ना. तर इथे आपण 2V लिहू शकतो. यस है ना. पोटेन्शियल डिफरन्स डबल केलाय तर 2V लिहू शकतो की नाही तुम्ही? 2V. ठीक आहे. रेझिस्टन्स अर्धा केला आहे, हाफ केलाय ना रेझिस्टन्स. येस. मग त्याला तुम्ही असं लिहू शकतात का? R ला अर्ध लिहू शकतात असं. येस. I असंच राहणार. आलं का लक्षात? आता कॅल्क्युलेट करा. आता कॅल्क्युलेट. I V आणि R परत ब्रॅकेट मध्ये घ्या. अरे यार इथे जागा मला ना खूप लिहायला लागतं ऍक्च्युली. येस. ठीक आहे. आणि हे 4 आणि V अपॉन R काय असतो? I असतो बरोबर. बरोबर आहे. म्हणजेच I हे काय झालं? 4I. म्हणजे हे किती झालं? चौपट झालं. झालं चौपट. येस. सिंपल होतं. ओहम्स लॉ तुम्हाला माहिती होतं, फक्त तिथे व्हॅल्यूज ऍड करायच्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन ना. वस्तूवर कार्यरत असलेल्या परिणामी बल दुप्पट केले तर तिचे त्वरण. सगळे लॉज वर आहे. आता न्यूटन्स लॉ वाचला आहे सगळ्यांनी. न्यूटन सेकंड लॉ काय आहे त्याचा फॉर्म्युला? फोर्स इज इक्वल टू, अरे एक मिनिट, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन बरोबर.
फोर्स वाढवला, कारण की इथे तुम्ही काय बघतात फॉर्म्युलामध्ये, इथे डायरेक्टली आणि इनव्हर्सली प्रपोर्शन काय दिसते तुम्हाला, डायरेक्ट प्रपोर्शन आहे ना, सामानुपाती, मराठीमध्ये सामानुपातीच म्हणतात ना फोर्स हा. आणि तुम्हाला माहिती आहे डायरेक्टली प्रपोर्शनल कधी असतो, जेव्हा आपण डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणतो आहे ते एक व्हॅल्यू वाढली, सपोज फोर्स वाढवला तर तेवढंच ऍक्सेलरेशन पण वाढणार. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणतो ना इनव्हर्सली प्रपोर्शन, तर एक व्हॅल्यू जेव्हा सपोज आपण फोर्स वाढवलं इनव्हर्सली प्रपोर्शन असेल तर ऍक्सेलरेशन कमी होतं. समजला हा फरक असतो. आता इथे फॉर्म्युलाच तुम्हाला डायरेक्ट सांगतोय की डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ऍक्सेलरेशन, येस म्हणजे फोर्स वाढला, फोर्स तुम्ही डबल केला तर ऍक्सेलरेशन पण डबल होणार. तर याचं उत्तर काय असणार आहे आता, डबल. फोर्स डबल आहे तर ऍक्सेलरेशन पण काय होणार, डबल. इझी, सिंपल, येस. नेक्स्ट आता खालील कोणत्या पदार्थापासून बोर्डो मिश्रण तयार केले जाते. आता बोर्डो मिश्रण लक्षात आलं, बॉर्डेक्स मिक्सचर लक्षात आलं. काय आहे बॉर्डेक्स मिक्सचर, कुठे वापरतो आपण, शेतीमध्ये वापरलं जातं. इट इज अ फंगीसाइड, बॅक्टेरियोसाइड, फंगस जी पण असते ना ते नाश करण्यासाठी याचा वापर करतात. तर याच्यामध्ये काय आहे बॉर्डेक्स मिक्सचर काय असते एक्झॅक्टली, चुना आणि कॉपर सल्फेट. चुना म्हणजेच याला तुम्ही कॅल्शियम हायड्रोऑक्साईड, कधी हेच तुम्हाला चुना न लाईम न विचारता इथे तुम्हाला एकदम वैज्ञानिक केमिकल नाव विचारलं तर कॅल्शियम हायड्रोऑक्साईड हे पण लिहून ठेवा. तर बॉर्डेक्स मिक्सचर मध्ये काय असतं, कॅल्शियम हायड्रोऑक्साईड आणि कॉपर सल्फेट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तर याचं उत्तर काय असणार, अ आणि ड. तर ऑप्शन 2 इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. ठीक आहे, चूज द करेक्ट स्टेटमेंट. योग्य विधान निवडा. निलंबन मिश्रणातून प्रकाशाचे विकिरण होऊन मिश्रण तिंडाल परिणाम दाखवतं. येस, दाखवतं ना. इथे एक एक्सपेरिमेंट आपण कधी बघितला, जसं फॉर एक्झाम्पल राईट, एक 2 ग्लासेस मी घेतले आहेत राईट. एक ग्लास मध्ये मी साधं प्युअर वॉटर, साधं असं पाणी भरलं आहे राईट, त्याच्यामध्ये काही सुद्धा नाही, इट्स प्युअर वॉटर राईट. एक ग्लास मध्ये मी काय केलं आहे ना, पाण्यामध्ये दूध ओतलंय, थोडस काय टाकलंय, दूध ओतलंय, म्हणजे तो पाणी कसं होणार, दुधाळ होणार. दूध ओतलंय आणि दूध मध्ये काय असतात, फॅट्स वगैरे असतात, कण असतात. येस, समजलं. येस, आता तुम्ही काय करा की टॉर्च घ्या. एक काय करायचं आपल्याला, टॉर्च घ्यायची आणि ही टॉर्च पहिले शुद्ध पाणी, असं जो पाणी भरलेलं आहे त्यातनं पास करा. लाईट तुम्हाला डायरेक्ट इथून इथे दिसणार, ग्लास मधनं काही सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. ग्लास डायरेक्ट इथून म्हणजे तुम्हाला प्रकाशाचा मार्ग इथे दिसणार नाही, जिथे प्युअर वॉटर आहे. आता हीच टॉर्च तुम्ही जिथे दूध टाकलेलं पाणी आहे, दुधाळ पाणी आहे, इथे ही टॉर्च फिरवा राईट. आता तुम्हाला हा जो पण लाईट आहे ना, हा असा जाताना दिसतो, प्रकाश बाहेर पडताना पण दिसेल, त्या ग्लास मध्ये पण प्रकाश दिसेल. का, कारण इथे कण आहेत. आणि लक्षात, ज्या वेळेस ही टॉर्च तुम्ही टाकता आहे, जेव्हा त्याच्यावर टॉर्च पाडतायत, लाईट पाडतायत, हे कण काय करतात, जसं वातावरणमध्ये धुलीकण असतात, इथे पाण्यामध्ये काय आहे, दुधाचे कण आहेत. हे कण काय करतात, प्रकाशाचे विकिरण घडून आणतात, स्कॅटरिंग ऑफ द लाईट घडून आणतात. आणि म्हणून तुम्हाला हे प्रकाश पसरतो या ग्लासमध्ये आणि प्रकाशाचा मार्ग तुम्हाला दिसतो. आणि याच परिणामाला आपण काय म्हणतो, टिंडाल इफेक्ट. लक्षात आलं सगळ्यांना आता. सो जेव्हा हा निलंबन असेल, तिचं सस्पेन्शन, कण जे डोळ्याने तुम्हाला कण ते सेटल पण होत नाही आणि हे सारखे दुधातले काय फॅट्सचे कण असे साठलेले असतात का खाली, आपल्याला ते दिसत पण नाही, पण ते दुधात फिरत आहे ना, तसंच हे पाण्यामध्ये पण ते कण फिरत असतात. आलं लक्षात. येस, सो हे लक्षात ठेवणार. निलंबन मिश्रणातील कणांचा आकार मोठा असतो. येस, ह्या कणांचा आकार मोर दॅन किती असतो, 10⁻⁻⁶ मीटर, याच्यापेक्षा जास्त हा कणांचा आकार असतो. तर हे पण बरोबर आहे. सस्पेन्शन मध्ये मिक्सचरचा एक प्रकार आहे. येस, तर यात कणांचा आकार व्हेरी इम्पॉर्टंट, हा कणांचा आकार लक्षात ठेवा. ओके, क्लिअर सगळ्यांना. सो अ ब दोघं पण योग्य आहे. सो ऑप्शन 3 इज द आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट. आणि बघा, प्युअर वॉटर मध्ये काहीच नव्हतं, त्याच्यामुळे ते प्रकाशाचं विकिरण घडलं नाही, म्हणून त्यातनं तुम्हाला प्रकाशाचा मार्ग दिसला नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट. अयोग्य विधान निवडा. संमिश्र हे मानव निर्मित असतात. येस, हे मानव निर्मित आहे, अलॉयज.
हे काय आहे, मानवनिर्मित. आणि पहिला अलॉय कोणता बनला होता निसर्गामध्ये? निसर्गामध्ये नाही, मानवनिर्मित आहे ना, म्हणजे आपण मनुष्याने बनवला. कोणता होता पहिला अलॉय? संमिश्र. कम ऑन. येस, व्हेरी गुड. बघा, मानवला सगळ्यात पहिला मेटल कोणता सापडला होता? मनुष्याला कॉपर. तांबा सापडला होता. येस, कॉपर सापडला. मग म्हणून आपण जेव्हा तुम्ही हिस्ट्री वाचतात त्यावेळेस ताम्रयुग सगळ्यात पहिला येतो ना, म्हणजे आश्मद. स्टोन एज नंतर कोणता युग येतो? कारण स्टोन एज नंतर मनुष्य अजून हुशार होत गेला, त्याला काय सापडला पहिला? मेटल, कॉपर. मग कॉपरचे जास्त वस्तू, कॉपरचे जास्त वापर व्हायला लागले नाणे ते, म्हणून त्या युगाला आपण काय म्हणत होतो? कॉपर एज. ठीक आहे. त्याच्यानंतर मनुष्याला कोणता सापडला? कथील. कोणता सापडला? टीन. काय सापडलं? कथील सापडलं मनुष्याला. आता मनुष्य अजून हुशार होत गेला, त्याने काय केलं? कॉपर आणि टीनचं एक मिश्रण तयार केलं आणि त्यालाच आपण काय म्हणतो? ब्रॉन्झ. आणि म्हणून तुम्ही बघणार ताम्र युग नंतर हिस्ट्रीमध्ये तुम्ही काय वाचतात? ब्रॉन्झ एज. आणि दिस इज द फर्स्ट अलॉय. मनुष्याने सर्वात पहिले तयार केलेला कोणता अलॉय आहे? ब्रॉन्झ. क्लिअर? चलो, सो नेक्स्ट आता संमिश्र हे उष्णतेचे व द्विजेचे सुवाहक असतात. यस, अलॉयज आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. कारण की अलॉय तयार करत असताना एक तर दोन मेटल्स असू शकतात मिक्सचर. जसं आता आपण ब्रॉन्झ बघितलं, त्याच्यामध्ये कॉपर पण आणि टीन पण, दोघं मेटल आहे. येस, आणि मेटल आर द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. किंवा अलॉय तयार करत असताना एक तर नॉन मेटल असू शकतो किंवा मेटल असू, दोघं असू शकतात. मेटल आणि नॉन मेटल मिक्सचर पण होऊ शकतं. जसं स्टील. स्टील माहिती आहे? स्टील मध्ये काय असतं? एक तर लोह असतं आणि कार्बन असतं. लोह हे काय आहे? मेटल आहे आणि कार्बन इज नॉन मेटल. दोघांचं मिक्सचर कोणत्या अलॉय तयार झाला? स्टील. अँड स्टील इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो हे काय आहे? तर ही स्टेटमेंट राईट आहे मग? आहे. येस. आता नेक्स्ट, ज्या संमिश्रात पारा एक घटक पदार्थ असतो त्याला अमाल्गम म्हणतात. येस, काय म्हटलं जातात? एखाद्या संमिश्रामध्ये मर्क्युरी टाकलं गेलं तर त्याला अमाल्गम. बहुतेक करून तुम्ही दातची कॅव्हिटीज भरला असेल, डॉक्टर म्हणतो ना चांदी भरतो, एक्झॅक्टली काय ते चांदी घेत नाही, चांदी सारखं दिसतं म्हणून आपण त्याला चांदी म्हणतो, सिल्वर. ते अमाल्गम असतो, त्यात एक घटक असतो त्याच्यामध्ये मर्क्युरी. ओके. नेक्स्ट आता फक्त धातूच्या मिश्रणाने तयार होणाऱ्या पदार्थात संमिश्र म्हणतात. रॉंग. आता लक्षात आलं तुम्हाला? स्टीलला पण आपण अलॉय म्हणतोय ना, पण त्याच्यामध्ये अधातू पण आहे. म्हणजेच चौथं विधान तुमचं काय झालं? चुकीचं झालं. ओके, क्लिअर नाव? चलो, आता नेक्स्ट, विसंगत पर्याय निवडा. सिलेक्ट ऑड ऑप्शन. काय येणार? कमॉन. आता उत्तर तर आहे तुमच्याकडे. हे बघा, कार्बन, सल्फर, आयोडीन, ब्रोमीन, ऑल आर नॉन मेटल्स. सगळे अधातू आहे ना. यस, पण कार्बन स्थायू स्वरूपात आहे, सल्फर स्थायू स्वरूपात असतो, आयोडीन स्थायू स्वरूपात असतो, है ना. ब्रोमीन हा काय आहे? लिक्विड फॉर्म मध्ये असतो, द्रव स्वरूपात हा अधातू आहे. क्लिअर? म्हणून विसंगत काय येणार तुम्हाला इथे उत्तर? ऑप्शन 4 इज द आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19. कसे वाटतायत आता डिस्कशन मध्ये? क्वेश्चन्स गेटिंग इंटरेस्ट येत आहे की नाही? पेपर सोडवताना अवघड वाटत होते, पण कधी थोडंसं लॉजिक लावलं, कारण ऑलरेडी तुम्ही बघा ओहम्स लॉ वाचलेलं असतंय, बरोबर? वाचलं होतं. न्यूटन सेकंड लॉ वाचलेलं होतं. अलॉयज संमिश्रे तुम्ही वाचलेले होते. तेच आहे ना सगळं, की आपण काहीतरी एकदमच काहीतरी वेगळं आणलं आणि टाकलं आहे का? नाही, फक्त ऍडिशनल पॉइंट्स बघा आता, बस. ठीक आहे. चलो, नेक्स्ट आता LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हा, चकाकी. हा, पण इथे आपण काय लॉजिक लावलाय ना, की दे ऑल आर सॉलिड. फक्त ब्रोमीन हा लिक्विड मध्ये आहे, कारण बाकीचे सगळे सॉलिड आहेत ना. ठीक आहे. नेक्स्ट आता LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. LPG जे घरात सिलेंडर असतात, काय असतं त्याच्यामध्ये घटक? कमॉन, काय असतं त्याच्यात? प्रोपेन आणि ब्युटेन, है ना. यस. कोल गॅस, मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन.
आपण आताच एक मागे एक प्रश्न बघितला ना, कोल गॅस कोळशामधनं काढला तर कोल गॅस एक्झॅक्टली काय आहे? नैसर्गिक वायू म्हणजेच नॅचरल गॅस. काय असतं त्याच्यामध्ये? नॅचरल गॅसमध्ये हायड्रोजन, मिथेन आणि कार्बन मोनो ऑक्साईड. मिथेन सर्वात जास्त असतं ना त्याच्यात प्रमाण. येस. आणि कोल टार द्रवरूप कोळसा. ठीक आहे, तर उत्तर येणार तुमचं ऑप्शन 4. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता खालील कोणत्या संयुगामध्ये असलेले मूलद्रव्याचे अष्टक अपूर्ण आहे? युजली आपण काय बघतो की प्रत्येक मूलद्रव्य अष्टक स्थिती प्राप्त करत असतो, पण काही असे मूलद्रव्य असतात ना की त्यांची अष्टक स्थिती प्राप्त होत नाही. तर ते कोणतं आहे? NO2 नायट्रस ऑक्साईड. आलं लक्षात? येस. नायट्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 5. असे इलेक्ट्रॉन्स किती त्याच्याकडे? 7. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स बाहेरचे केवढे असतील? 5. बरोबर. आणि ऑक्सिजनचे असे इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 8. बाहेर किती असणार? 6. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजनचे 2 येणार, म्हणजे 6 × 6 2 12 प्लस 5 किती झाले? 17 इलेक्ट्रॉन्स आले यांना. NO2 ला किती आहे? 17 इलेक्ट्रॉन्स. आता याचं कधी स्ट्रक्चर काढायला गेलो ना आपण, ठीक आहे, नायट्रोजन इकडे ऑक्सिजन इकडे ऑक्सिजन. ठीक आहे, येस, कारण नायट्रोजन लीस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. नायट्रोजन ऑक्सिजन बाहेर. ऑक्सिजन स्वतः ऑक्टेट स्थिती प्राप्त करतो आहे, कारण बघा त्याच्याकडे किती आहे? बाहेर 6 इलेक्ट्रॉन्स आहे, राईट. आता आपण 6 काढूयात पहिले, राईट. आता इथे 2 असे अरे इथे असायला पाहिजे हे. ओके, समजते तुम्हाला? येस. आता नायट्रोजनच्याकडे किती आहेत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स? 4. आलं लक्षात? आता हे जे 4 इकडे काढलेत मी, हे कोणाचे आहेत? नायट्रोजनचे पकडा. आता कोणाचे? ते नायट्रोजनचे. आणि ऑक्सिजनचे इकडे आले या बाजूला. येस. तर ऑक्सिजनने त्याची अष्टक स्थिती प्राप्त केली, कारण 2 शेड कोणाकडनं गेले? त्यांनी नायट्रोजनकडनं. स्वतःचे 6 आणि 2 इकडून 2 झाले अष्टक स्थिती. पण आता नायट्रोजनकडे बघा तुम्ही, नायट्रोजनकडे केवढे आहेत? ऑक्सिजनचे 2, इकडचे 2 आणि स्वतःचा 1. होते का? डिप्लेट स्थिती पण नाही होत आणि ऑक्टेट पण नाही होत. आलं लक्षात? म्हणजेच हा काय आहे? ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल हॅव्हिंग इनकम्प्लीट ऑक्टेट. तर तो कोणता येतो? NO2. हा थोडासा टॉपिक आहे ना, आपण म्हणतो याला डिटेल टॉपिक आहे हा. इथे बरंचसं तुम्हाला कॉन्फिगरेशन, व्हॅलेन्सी ते शिकवावं लागतं. बॉन्ड्स वगैरे ते कसे तयार होतात, पण आता एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही. ठीक आहे, की असे पण असतात की त्यांचं इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. ठीक आहे, 11वीच्या पुस्तकात आहे तुमच्या या. विच ऑफ द फॉलोइंग कंटेन बोथ कोव्हॅलेंट अँड आयोनिक बॉन्डिंग? कोणते आहेत असे की ज्याच्यामध्ये कोव्हॅलेंट पण आहे आणि आयोनिक बॉन्ड पण आहे? आता मला सांगा, प्रत्येकाने तुम्ही वाचलेला आयोनिक बॉन्ड काय, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, सगळ्यांना केमिस्ट्रीमध्ये तुम्ही वाचून इथेच टेस्टला आलेले आहेत, राईट. जे तुम्ही आयोनिक बॉन्ड वाचता त्यावेळेस काय वाचतात? कोणा दरम्यान फॉर्म तयार होतो आयोनिक बंध? मेटल 2 धातूंच्या दरम्यान आयोनिक बॉन्ड तयार होतो. ओके, आणि अधातू आणि मेटलच्या दरम्यान कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. बरोबर, समजतं तुम्हाला? येस. आता याच्यात तुम्ही बघणार असं कोणतं दिसतंय तुम्हाला की ज्याच्यात कोव्हॅलेंट पण आणि आयोनिक बॉन्ड पण दिसतंय? म्हणजे मेटल पण आहे या मूलद्रव्यामध्ये, नॉन मेटल पण आहे. CaNO3 काय? कॅल्शियम काय आहे? मेटल. नायट्रोजन काय आहे? नॉन मेटल. म्हणजे यात तोच बॉन्ड तयार होईल ना, आयोनिक पण आणि कोव्हॅलेंट पण. आलं लक्षात? येस. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. हे जरा थोडेसे डिटेल टॉपिक आहे, याच्यात मी टेस्ट डिस्कशन मध्ये एवढं नाही आता तुम्हाला सांगू शकते, कारण ते पिरियडिक टेबल समोर ठेवून वगैरे सगळं. आणि याची मी लिस्ट तुम्हाला सगळी दिलेली आहे स्पष्टीकरण मध्ये. 19 काय आहे? काय झालं? तिथे मी प्रमाण दिलं असेल. कोलगॅसचं तिथे प्रमाण दिलेलं आहे की त्याच्यामध्ये कोलगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण किती, इथेनचे किती आहे, कसं असेल बघा. जस्ट अ मिनिट.
इथेन, प्रोपेन. आता बरोबर आहे ना. कोणता क्वेश्चन म्हणते हायड्रोजन, मिथेन, इथिलीन. अच्छा, असं असं. ओके ओके, असं इथे गोंधळ केले यांनी. कोल गॅस वरच लक्षात ठेवा बरं का. कोल गॅस तेच लक्षात ठेवा. जे क्वेश्चन नंबर आपण 9 मध्ये घेतलाय ना, तोच प्रमाण लक्षात ठेवा कोल गॅसचा. ठीक आहे, ते बरोबर आहे कोल गॅस. हायड्रोजन, मिथेन, कार्बन मोनोऑक्साईड आणि इथिलीन. ठीक आहे, बरं झालं लक्षात आलं तुमच्या. हा मग इथे तसं करा. ऑप्शन इथे 2 येईल मग. 19. ठीक आहे. आता नेक्स्ट, सर्वसाधारणपणे धातूंना चकाकी असते. ही चकाकी कोणामुळे मिळते? बरोबर, मेटल्स हे चमकतात ना, लस्टर असते त्यांना, चमकतात. का चमकतात धातू? कारण धातू आहे ते, त्यांच्यामध्ये काय धातू म्हटलं तर मुक्त इलेक्ट्रॉन्स. दे हॅव द फ्री इलेक्ट्रॉन्स, मोबाईल इलेक्ट्रॉन्स. आले लक्षात? म्हणून त्यांच्यामध्ये चकाकी असते. म्हणून मेटल्स हे कशा दिसतात तुम्हाला? धातू, लस्टर, चमकणारे दिसतात. ओके, चलो नेक्स्ट. आता 22चं उत्तर 1 आहे. फॅरेडे स्थिरांक म्हणजेच काय? काय म्हणते? काय आलंय? नाही नाही नाही, मुक्त इलेक्ट्रॉन्स. कर्नल नाही आहे त्याचं उत्तर. कर्नलची पण डेफिनेशन मी दिलेली आहे तुम्हाला स्पष्टीकरण मध्ये. कर्नल म्हणजेच काय असतो? एखादा मूलद्रव्य जो असेल, राईट, त्याचा न्यूक्लियस आणि त्याचे बाहेरचे जे इलेक्ट्रॉन्स असेल ना, बाहेरचे, एकदम बाहेरचे आउटर शेलचे, ते कधी राहणारच नाही, ते निघून जातील. समजा जसं आता आपण NaCl बनवतो, सोडियमच्या बाहेर तो देतो ना, सोडियम क्लोरीनला देतो, तर बाहेरचे इलेक्ट्रॉन्स निघून गेले, तर जो आउटर शेल मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्सच नाही राहतात ना, त्या स्थितीला आपण म्हणतो कर्नल. काय म्हटलं जातं? कर्नल. मी तुम्हाला दिलेलं आहे, आय थिंक डेफिनेशन दिली आहे त्याची फक्त. चलो आता नेक्स्ट, फॅरेडेस कॉन्स्टंट काय आहे? आपण ॲव्होगाड्रोज नंबर हे ऐकलेलं असतं ना, बरोबर, हे तुम्ही वाचलेलं असतं सगळंच, राईट. आता इथे आपण थोडंसं त्याला ट्विस्ट करून विचारलंय. व्हॉट इज फॅरेडेस कॉन्स्टंट? कॉन्स्टंट इज डिफाईन ॲज चार्ज कॅरीड बाय 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. आलं लक्षात? इलेक्ट्रॉन्स, 1 मोलचे इलेक्ट्रॉन्स किती चार्ज, प्रभार वाहू शकतात, यालाच आपण काय म्हणतो? फॅरेडेस कॉन्स्टंट. आणि हे कोणत्या अक्षराने दाखवलं जातं? F. आणि याची व्हॅल्यू पण लिहून द्या. आता तर तुम्हाला असं विचारलं जातं की फॅरेडेस कॉन्स्टंट किती आहे? ती व्हॅल्यू फिक्स आहे, ती म्हणजे 96500. फॅरेडेस कॉन्स्टंट कोणत्या युनिटमध्ये मोजतात? कुलम मोल, कुलम पर मोल मध्ये. समजलं? सो कधी तुम्हाला डायरेक्ट विचारलं काय असतं फॅरेडेस कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू काय, तर हे लक्षात ठेवणार तुम्ही. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन. आता बायोचे क्वेश्चन्स येतील. ठीक आहे, बायोलॉजी. लायकेन्स यांना ड्युएल प्लांट म्हटले जाते. यस, का ड्युएल? कारण त्याच्यामध्ये शेवाळ पण आहे आणि कवक पण आहे, अल्गी ॲज वेल ॲज फंगस, म्हणून याला ड्युएल प्लांट म्हटलं जातं. इव्हन लायकेन्सला पायोनियर स्पेशीज पण म्हणतात. काय म्हटलं जातं? पायोनियर स्पेशीज पण म्हणतात लायकेन्सला. का? समजा एखादा उजेड भाग असेल, उजेड म्हणजेच काय? तिथे काहीच नाही, खडकाळ भाग आहे, तिथे काही रोप वगैरे काही सुद्धा नाही, पण तिथे सगळ्यात प्रथम येऊन कोण जगू शकतो? लायकेन्स. आणि लायकेन्स जेव्हा तिथे त्या खडकांवर येऊन जगायला लागतात, तिथे त्यांची वाढ होते. आता लायकेन्स म्हणजेच काय? फंगस आणि अल्गे. लक्षात? हे काय द्रव बाहेर तयार करतात अल्केन्स, आणि त्याच्यामुळे त्या खडकांचं काय होतं? विघटन होतं. विघटन होऊन त्या खडकापासून मृदा तयार होते. मृदा तयार झाले, हळूहळू तिथे काही बीज वगैरे वाऱ्याद्वारे उडून येतात आणि मग तिथे नवीन नवीन प्रजाती वनस्पतीच्या तयार व्हायला लागतात. सुरुवात कुठून झाली होती हे सर्व होण्यासाठी? कोणी हे सगळं तयार करून घेतलं? लायकेन्स. म्हणून लायकेन्सला काय म्हटलं जातं अजून? पायोनियर स्पेशीज. व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. नेक्स्ट, आता कवक व हिरवे शेवाळ हे फॅकल्टेटिव्ह सहजीवी पद्धतीने जगतात. बघा, लायकेन्स
आता इथे कोण कोण आहे, लायकेन्स ड्युअल प्लांट म्हणजे कवक आणि शेवाळ आहे. हे दोघं एकत्रित राहू शकताय का, कारण दोघांची एकमेकांना मदत आहे ना, आणि याला आपण काय म्हणतो, सहजीवी पद्धती, सिम्बायोटिक असोसिएशन. दोघं एकमेकांना मदत करतायत. पण आता ह्या सिम्बायोटिक असोसिएशनचे पण काय प्रकार असतात, एक असते फॅकल्टेटिव्ह आणि एक असते ऑब्लिगेटरी. आलं लक्षात? ऑब्लिगेटरी यांच्यामध्ये कवक आणि शेवाळमध्ये कोणता सिम्बायोटिक असोसिएशन आहे, ऑब्लिगेटरी. का ऑब्लिगेटरी? समजा दोघं एकमेकांसाठी खूप गरजेचे आहेत ना. समजा शेवाळ निघून गेला तर ते लायकन राहणार आहे का फक्त, मग त्याची एक आयडेंटिटी काय आहे, कवक आहे. समजा कवक निघून गेला तर शेवाळची स्वतःची आयडेंटिटी आहे ना, म्हणजे दोघांना ऑब्लिगेशन आहे की दोघांनी एकत्रित राहिलं तरच काय तयार होणार आहे, लायकेन. म्हणून ह्या सिम्बायोटिक असोसिएशनला आपण काय म्हणतो, आले लक्षात? क्लिअर? चलो, सो फॅकल्टेटिव्ह नाहीये, इट इज द ऑब्लिगेटरी असोसिएशन. जरुरी यांना एकमेकांबरोबर राहणं तरच लायकेन तयार झालं ना ते. येस. दगडफूल पर्मिलिया हे क्रस्टोस लायकेनचा प्रकार आहे का, नाही, इट इज अ फोलियस लायकॉन. दगडफूल माहिती ना, मसाल्यामध्ये टाकतात, घरात असतं ते. एक प्रकारचं काय, तुमच्या हातात तुम्ही बघितलं असेल, एक चप्पट असं स्किन शीट लाईक असतं, ते पण तुम्ही आपल्या हातात काय आहे, तो दगडफूल आपण म्हणजे लायकेन आहे. तर तो कोणत्या प्रकारचा आहे, फोलियोस प्रकारचा. कोणत्या प्रकारचा आहे तो, फोलियोस. लायकेनची वाढ खूप जलद पद्धतीने होते, नाही, लायकेन्सची वाढ हळूवार पद्धतीने होत असते. तर आता याच्यात योग्य विधान फक्त कोणतं आहे, ऑप्शन 1 अ हे विधान योग्य आहे. तर फक्त अ हे योग्य आहे, तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे.